बापरे, एवढी गर्दी का, कशासाठी? चला बघूया. तर स्वागत आहे तुमच्या या गावठी मुलाच्या ब्लॉग मध्ये. तर मी आलो मंडई, तर भेटला आपल्याला उत्कर्ष भाऊ, तेवढ्यात आले पारस भाऊ. तर पारस भाऊ म्हणते मला पण घे, ये ना मग भाई. तर गाईज लहानपणी पैसे नव्हते तर झुलाची इच्छा होती, आता पैसे आहेत तसाला झुलायला नाही भेटे यार, का जिंदगी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या अंगातला रेमान किडा पहा कसा वाजवून राहिला. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तर गाईज हे डोंगरगाव आहे, या डोंगरगावात कधी काय होईल काही सांगता नाही, पण जे होईल ते एकदम ब्रँड होते. तर गाईज मग थोडं समोर आलो तर तेवढ्यात भेटली आपल्याला फॅन फॉलोइंग, तर हाय कर बे. तर गाईज मग गोला खायची खूप इच्छा झाली, तर आता आलो गोला खाली, तर या तुम्हाला पण चारतो मग हलक्यात बे, हळूहळू खा. तर गाईज तुम्हाला तर माहितीच आहे आपण चांगला श्रेम साडतो, तर गोला मस्त खाऊन राहिलो. या मग तर पब्लिक या मग पुढच्या वर्षी डोंगरगावची मंडई पाहिले, तेवढ्यात भेटले तुषार भाऊ आणि साईडलेच पाहतो तर रितेश भाऊ. तर चला बे कुल्फी चारतो म्हणलो आणि इकडे घेऊन आलो अतुल भाऊ, तुषार भाऊ, स्वप्नील भाऊ. तर गाईस तेवढ्यात समीर भाऊचे आगमन झाले, तर पहानसाला एस्टेटिक का किडा. ऐसा मत करो मेरी जान. अच्छा का हो बे, क्यूट आहे बावला, आपण घेऊ कोणासाठी बे? बे होते घे ना, किती चुरपतेस कुल्फी. तेवढ्यात लेस सुटली पायाची, आता लेस बांधून राहिलो यार.